आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी बंद। नागोठणे ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईला सुरुवात। नागोठणे रोशन पदके। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी बंद करण्यात व शून्य कचरा मोहिमेस नागोठणे ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी नागोठणे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते। याच अनुषंगाने आज गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी नागोठणे ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निरीक्षक प्रमोद चौगले, वरिष्ठ लेखनिक संतोष जोशी, वैभव चितळकर, रमेश थोरवे यांच्या टीमने बाजारपेठ नागोठणे येथे अचानक भेट देऊन 5,000 रुपये दंडात्मक कारवाई करून जवळपास 90 किलोचे प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला। नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीला नको म्हणा, तसेच उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी केले आहे। प्लास्टिकचे विघटन होण्यास 500 ते 1000 वर्ष लागतात। त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशवी वापरल्यास 1000 पर्यंत दंड व IPC कलम 268 व IPC कलम 270 अन्वये कारवाई केली जाते। तसेच प्लास्टिकची विक्री केल्यास रुपये 10,000 पर्यंत दंड व IPC कलम 268 व IPC कलम 270 अन्वये कारवाई करण्यात येते। त्याचप्रमाणे पहिला प्रसंग 500 रुपये, दुसरा प्रसंग 2,000 रुपये, तिसरा प्रसंग 5,000 रुपये, चौथा प्रसंग 10,000 रुपये दंड वसूल करण्यात येईल, अशी सुद्धा माहिती ग्रामपंचायतीकडून जाहीर करण्यात आली आहे। नागोठणे नगरीस ऐतिहासिक वारसा आहे। आई जोगेश्वरी आपली ग्रामदेवता आहे। अशा पवित्र नगरीत आपण वास करीत असताना उघड्यावर कचरा टाकणे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणे हे व त्यातून आपला परिसर अस्वच्छ होणे यास आपणच जबाबदार असून आपल्या येणाऱ्या पिढीस आपण प्लास्टिकयुक्त नागोठणे देणार आहोत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन देखील ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।